आता ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट घेऊयात। देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत राज्यभर जल्लोष। एकनाथ शिंदे यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना नमन करत शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ। सहाव्यांदा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ। सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजितदादा एकमेव नेते। शपथविधी सोहळ्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उपस्थित। एकनाथ शिंदेंच्या सोशल मीडियाच्या बायोमध्ये बदल। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात शिंदेंच्या बायोमध्ये बदल। शिंदेंच्या बायोमध्ये उपमुख्यमंत्री असा उल्लेख। पंतप्रधान मोदींची शपथविधी सोहळ्याला खास उपस्थिती। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरच्या घरी दिवाळी। फडणवीसांचं नागपूरचं घर सजवलं। फडणवीस मुख्यमंत्रीपदी म्हणून उत्साहात वातावरण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून फडणवीसांचं अभिनंदन। पुढची 5 वर्ष सरकारच्या उपक्रमांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या कामाचे कौतुक। एक आदर्श मुख्यमंत्री कसा असावा हे तुम्ही तुमच्या कार्यातून वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं। म्हस्के यांच्याकडून शिंदेंचं कौतुक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा। सुप्रिया सुळे यांच्याकडून एक्स पोस्ट करत तिघांचंही अभिनंदन। 5 वर्षापासून ज्यासाठी आतुर होतो अखेर तो आनंदाचा दिवस आला। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन। सलमान खान आणि संजय दत्त यांची शपथविधी सोहळ्याला हजेरी। सलमान खान आणि संजय दत्त यांनी घेतली नारायण राणे यांची प्रथम भेट। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला सिनेकलाकार देखील मोठ्या संख्येने उपस्थित। अभिनेता शाहरुख खान आणि अंबानी कुटुंब देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित। देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित। मान्यवरांसह राज्यभरातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची देखील सोहळ्याला उपस्थिती। अजित पवारांच्या समर्थक लाडक्या बहिणी शपथविधीसाठी उपस्थित। गुलाबी फेटे बांधून शेकडो महिला शपथविधीला होत्या हजर। महायुती सरकारच्या शपथविधीच्या निमित्तानं जल्लोष। देवगिरी बंगल्याच्या आवारामध्ये सांगलीच्या कलाकारांकडून धनगरीय गोफ नृत्य सादर। उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित। महायुतीच्या शपथविधी कार्यक्रमाला ठाकरेंची अनुपस्थिती। राज ठाकरे देखील शपथविधीच्या सोहळ्याला अनुपस्थित। वैयक्तिक कारणांमुळे राज ठाकरे गेले नाहीत। फडणवीसांनी स्वतः फोन करून दिलं होतं निमंत्रण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।